घोडे चारलेले आहेत, पाणी पाजलेलं आहे आणि पुन्हा एकदा आज यंदाच्या पहिल्याच सीझनची पहिली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आता आमने सामने आहेत. एका बाजूला जॉनमन स्पोर्ट्स हिंगणवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ते बॅटिंगसाठी आमंत्रण दिलेलं आहे SD11 गणेशवाडी या टीमला. नवीन जर्सी आज परिधान करत असताना SD11 गणेशवाडी टीम. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये सुजित आणि त्याच्या जोडीला आता काहीतरी पहिल्या मॅचच्या पेक्षा या मॅच मध्ये काहीतरी वेगळी रणनीती आखून मात्र आता SD एक वेगळा प्लॅन केलाय. SDच्या जागेवर आता KDला पाचारण केलाय ओपनिंग साठी. क्रिकेटमध्ये हे गेम प्लॅनिंग असतात, रणनीती बनत असतात आणि इथे आता सचिन देसाईने काहीतरी वेगळी प्लॅनिंग करत असताना आता कृष्णा देसाईला प्रमोट केलाय ओपनिंग साठी. चला जॉनमन स्पोर्ट्स हिंगणवाडी टीम तुमचा 12वा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंगला सुजित खोत आणि नॉन स्ट्रायकिंगला कृष्णा देसाई. बॉलिंग साठी आलाय आबासो, हा विकेट टेकर गोलंदाज आहे. याच्याकडे मिश्रण आहे, अनेक स्पर्धामध्ये आम्ही सातत्यानं पाहिलंय. आबासोनं भरपूर विकेट्स घेतलेत त्याच्या करिअरमध्ये. बघूया आता या मॅच मध्ये कसं रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. आबासो राऊंड विकेटने तयार आहे. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला मिड विकेट, मिड ऑन, स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल स्लॉक करायचा होता परंतु परफेक्शन झालं नाहीये. बॅटचा टूइनला बॉल लागलाय. इथे बॉल पंच सांगतात घोषंकी क्षेत्राचे 1 रन. प्रसाद राजाध्यक्ष आणि त्यांच्या जोडीला शिवराम मोहिते सर आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका ते आज या स्पर्धेमध्ये पार पडत असताना. आज ऊन जास्त आहे कारण गेले 4-5 दिवस आपण पाहिलं थंडीचा कडाका वाढला होता आणि उन्हात काही वाटत नव्हतं, परंतु आज संडे फंडे आहे आणि ऊन जास्त वाढलाय. ओहो, स्लॉक स्वीप, बैठक मारलाय सुजितच्या बॅट मधून. एक चांगला फटका, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी बरोबर मधून बॉलला उडवले. 6 रनसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले पहा या शॉटचा. अगदी बॅकफुटला जात असताना फ्रंट लेगला थोडासा बाजूला केलं आणि बैठक मारून हा शॉट खेळलाय. 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 7. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करायचा होता ऑफ साइडला, परंतु बॅटच्या कडेला लागल्यानंतर बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते पुन्हा एकदा सुजितला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 8. खरं तर सांगायचं झालं तर हे दोन्ही संघ आहेत ना, या 10वीच्या परीक्षेमध्ये पास झालेत. या अगोदर त्यांची परीक्षा झाली परंतु लगेचच या स्पर्धेमध्ये त्यांच्या समोर आता 12वीचा पेपर सोडवायला दिला आहे. म्हणजे कठीण आहे 12वीचा पेपर सोडवणं, कठीण आहे. बघूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये तो पेपर सोडवतोय या मॅच मध्ये. ओहो, कॅच इटचा कॉल आहे. अमोल आता बॉलच्या खाली. ओहो, चांगला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आता दबाव वाढला मी म्हणेन SD11 गणेशवाडी या टीमच्या समोर, कारण सुजित खोत ज्याच्यावरती अपेक्षा होत्या, ज्याच्यावरती आशा होत्या, ज्याच्यामुळे आपल्या संघाला एक चांगले टार्गेट मिळणार होतं ते आता संपले, कारण सुजित खोत आता आउट झालाय. आबासोने पहा, आबासोचं कौतुक करेन. हा बॉल थोडासा गती कमी काढली होती, स्लोवर बन पिकअप करता आलं नाहीये. स्लॉक स्वीप करण्याच्या नादामध्ये बॉल थोडासा हवेत गेलाय आणि सुजित खोतला जे अंतर पाहिजे होतं फटक्यामागे ते अंतर प्राप्त झालं नाही. तिथे अमोल शिंगण याने कुठलीही चूक केली, काय जजमेंट होतं अमोलचं. अमोलला माहिती ही विकेट माझ्याकडून जर चूक झाली तर ही मॅच सोडावी लागेल, कारण या अगोदर सुजितला जीवदान दिलं होतं पहिल्या मॅच मध्ये. तिथे मॅच संपवली 2 ओव्हरमध्ये. ही जाणीव अमोल शिंगणकडे आहे, त्याच्यामुळे कुठलीही चूक त्यांच्याकडून झाली नाही. आता सचिन देसाई वंडाऊलला मैदानामध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या स्कोर मध्ये ते 8. शेवटी आबासोने ब्रेक थ्रू दिलाय, मोठी विकेट काढली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडासा कटरचा वापर केला, पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न.
सचिन देसाईसाठी बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतो आभासो. मी मगाशी या गोलंदाजाचा उल्लेख केला. हा गोलंदाज साधा नाही आहे. या गोलंदाजाकडे मिश्रण आहे, मिश्री बॉलर आहे. कधी गुगली टाकेल याचा नियम नाहीये, कधी स्लोमर वन टाकेल याचा नियम नाहीये. ते व्हेरिएशन गोलंदाजी करत असतो आभासो प्रत्येक स्पर्धेमध्ये. ओव्हर पिच बॉल इन पिचचा बरोबर खेळला आहे. डीप मध्ये आता काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक एक टप्प्याने बॉल उचलतो तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केलेले आहेत. 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती फक्त 10 रन, 1 विकेटचं नुकसान. 10 धाबा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये सुजितनं सुरुवात चांगली केली होती. दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकत असं वाटलं होतं की आता धावांचा डोंगर उभा राहील, परंतु ते आभासोला मान्य नव्हतं. आभासोनं थोडासा चेंज ऑफ पेस गती कमी केली आणि तिथे त्या बॉलवरती सुजितला फसवलं. मी म्हणेन मिस्टर स्ट्रोक. आता सचिन देसाई, त्यानंतर आता स्ट्रायकिंगला तुम्ही पाहता कृष्णा देसाई, अमोल शिंगणाला बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 10-1 SG11 गणेश मडी टीम. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. तिथे पहा चांगला प्रयत्न होता. विकेट किपर बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल त्याला घोषंकी क्षेत्रामध्ये कृष्णाच्या बॅट मधून 1 रन सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 11. कमीत कमी 30 धावा तरी पाहिजे परत या मॅच मध्ये मजा येईल. ओहो, चांगला यॉर्कर. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. फुटवर्क नव्हतं या फटक्या मागे. कृष्णा देसाई केडीचं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कराल तर अशीच परिस्थिती तुमच्या पाठीशी उद्भवेल. बॅकफुटला जाऊन कट केला आहे. तिथे एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल केलाय आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 12. धावाच नाही आहेत. SG11 गणेशवाडी या टीमचा जर विचार केला तर मात्र सुजित खोट लवकर आउट झाल्यानंतर मात्र दबावानं प्रेशरनं मात्र बॅटिंग होते. अशी बरेच स्पर्धेमध्ये मी पाहिले. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय डाऊन दी ग्राउंड आणि बॉल आता अडवला जाईल. चांगली फिल्डिंग तोपर्यंत इथे रनआउट. सचिन देसाई वा डोक्यावरती हात मारतोय. काय केलं मी. अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये कॅज्युअली घेणं होत नाहीये. SD ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करता त्यावेळेस मात्र तुमची नजर अगदी पॉपिंग क्रीज वरती असावी असते. बॅट ड्रॅग करणं आणि ड्रॅग करण्यासाठी SD उशीर केलाय, त्यामुळे ते रनआउटच्या रूपानं तो शिकार झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन आता SK आला. नवीन बॅटर मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी अमोलची, मारुतीची. इथे ही बॅटची कडा घेतली. बॉल चालला विकेट किपरला हुलकावली देत घोषंकी क्षेत्रामध्ये सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 13. सचिन कदम बॅटिंग साठी आला मैदानामध्ये. पुढे सरसरत मारण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का आणि ते दुसऱ्या धाब्यासाठी गेलेत. कलेक्शन खराब झालं मारुतीकडून. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत कृष्णा देसाईला आणि या 2 रनच्या मदतीने तर या ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. तुमची धावसंख्या 15. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या, परंतु या ओव्हर मध्ये काय मारुतीची गोलंदाजी आहे. फक्त 6 धावा खर्च केलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 16. आता बाबा खरं नाहीये असं वाटते. टॉस जिंकल्यानंतर हनुमान स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि हा निर्णय मी म्हणून
शिंगणवाडी या टीमनं आतापर्यंत सार्थक ठरवलाय. धावा चेस करण्यामध्ये FC11 गणेशवाडी टीम बऱ्याच वेळा यशस्वी राहिलेली आहे, परंतु डिपेंड करत असताना भरपूर वेळा त्यानं कच खाल्लेली आहे. हा रेकॉर्ड आहे. अनिकेत लास्ट ओव्हर मध्ये आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा न पुढे जाते. स्कोर पुढे 13 आहे. 17 म्हणजे आता अंपायर 51 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देतात अनिकेतला. पहिला बाउन्सरचा वापर केलाय, त्यामुळे दुसरा बाउन्सर आता करू शकत नाही. अंपायर कडून वॉर्न आलाय. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिलेली आहे, तंबी दिलेली आहे. दुसरा बॉल आडव्या बॅटने देखील खेळण्याचा प्रयत्न. एसके फुटवर्क नाही एसकेचं, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, नंतर या स्पर्धेतून रस्ता तुमचा अगदी बाहेर. कारण शिंगणवाडी टीमची सुद्धा बॅटिंग स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी मगाशीच उल्लेख केला 30 धावा तरी पाहिजे कमीत कमी. आणि ते पहा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर एकच धाव, नो बॉल. अंपायरचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग दिली होती, 1 बाउन्स, पण दुसरा बाउन्सर चा वापर केला, त्यामुळे नो बॉल अनिकेत आता घोषित केलाय. एकोणीस धावा झाल्यात. 19. पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. आणि पुढचा बॉल आहे या मॅचचा फ्री हिट. 19 धावा झाल्यात. चला बॉल द्या. बॉल आलाय. शिंगणवाडी टीम मॅच चालू ठेवा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फ्रीडचा बॉल आहे एसके साठी. इथे जर मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट कडे जातील SD11 गणेशवाडी टीम. आणि फ्रीडच्या बॉलवरती आता षटकार होतोय. एसकेच्या बॅट मधून अगदी बरोबर झेंड्याच्या आतमधून मारलाय. स्कोर ऑफ द विकेट. फ्रीडचा चांगला वापर. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 25 रन 25. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 गडी बाद 25. आता चांगलं टार्गेट सेट होण्याच्या मार्गावर आहे. मी मगाशी उल्लेख केला या बॉलवरती एक मोठा फटका आला तर एक चांगल्या टार्गेट कडे जातील आणि तशीच आता वाटचाल SD11 गणेशवाडी टीमची राहिलेली आहे. थोडासा दबाव आता वाढलाय अनिकेत वरती. बॅकफुटला जात असताना हुकचे फटके चांगले खेळतो एसके. ड्राईव्ह केला. डिडॉनला चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळते एसकेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर पुढे 13 आहे 26. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या डावातला 3 बॉल मध्ये एक मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. बॉलिंग अटॅक SD11 गणेशवाडी टीमचा पासून चांगला आहे. हा बॉल सोडला वेल लेफ्ट. चांगला लेफ्ट केलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑस्टमच्या बराच बाहेर बॉल डिलिव्हर झाला होता. पिचिंग झाला होता, त्यामुळे पंच प्रसाद राजाध्यक्ष यांच्या इशाऱ्यात व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 27. पुन्हा टाकावा लागेल अनिकेतला हा बॉल. हो फटका चांगला पिकअप केलाय, परंतु रितेश आखे बॉल पर्यंत पोहोचला. तिथे खूप चांगला झेल टिपलाय मिड विकेटच्या दिशेनं. रितेशने फलंदाज कृष्णा देसाईचा विकेटचं पतन होतोय. कृष्णा देसाई बाद. धक्का क्रमांक 3. टीमची धावसंख्या 27. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बाबा आता बॅटिंग साठी मैदानामध्ये सज्ज झालाय. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका पाहिजे आणि त्या संधी आता बघूया बाबाकडे. 27 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मजा येईल. चला बाबा थोडीशी घाई करा. फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. अनिकेतने तर सुटकेचा निश्वास टाकला आहे, कारण त्याला केडीची विकेट प्राप्त झाली.
एसके एक षटकार त्यानं मारला आपल्या टीमसाठी. अकरा या आकड्यावरती खेळतो. गोलंदाज तयार. अनिकेत. ओहो, बॅकफुटला जाऊन तुम्हाला खेळता येणार नाहीये. इथे पहा, बाबानं स्ट्राईक सोडली नाहीये. खराब शॉट सिलेक्शन होतो बाबाचं. इथे बीट केलं बाबाला अनिकेतनं. शेवटचा एक बॉल शिल्लक. ओहो, आला बाबाच्या बॅटमधून, परंतु रितेश आहे. खूप चांगला जजमेंट रितेश. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाण्यासाठी मात्र रितेश अडथळा राहिला आणि चांगला झेल टिपत असताना बाबा सुद्धा आउट होतोय. फलंदाज बाद. 4 विकेटचं नुकसान. 27 धाबा, 28 धाबांचं लक्ष आहे. 28 टू विन. हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या आता समोर 28 धाबांचं लक्ष आहे. 28 टू विन. वेलकम बॅक. सर्वांचे सहर्ष स्वागत. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खोली आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. ना नावासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही खेळतो फक्त आमच्या कोले गावासाठी. खूप चांगले टायटल, खूप चांगले शीर्षक या स्पर्धेचं राहिलंय आणि खूप छान, खरोखर मला आवडलं. ग्रामीणचं क्रिकेट असं असतं मित्रांनो. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना आपल्या नावासाठी, आपल्या स्वार्थासाठी कुणी कुठला खेळाडू खेळत नसतो. तर आपला गाव जिंकला पाहिजे. आपली टीम जिंकल्यानंतर आपल्या गावाचं नाव होईल. पंच इशारा करतात, बॉल द्यायचा. बॉल खूप चांगलं शीर्षक आहे या स्पर्धेचं. ना नावासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही खेळतो आमच्या कोले गावाच्या नावासाठी. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि शंभूराज 11 शेलकेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि शंभूराज 11 शेलकेवाडी. दर्शन जाधव. चला, नाव घेतलं आणि सैतान हाजीर असं म्हटलं जातं ना, तशीच गत झालेली आहे. जसं नाव घेतलं लगेच उजव्या बाजूला दर्शन जाधवांची एंट्री. अंकुश खोत आलाय. बुम बुम बुमरा या टोपण नावाने हाक खेळाडू जाणला जातो. अंकुश खोत विकेट टेकर गोलंदाज आहे. परंतु या मॅच मध्ये तशी कामगिरी आता करावी लागेल, कारण लक्ष 27 धावांचं 28 धावांचं आहे आणि 28 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना गोल. फलंदाजीसाठी अमोल शिंगण आणि त्याच्या जोडीला रितेश. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला ठेवलाय, स्क्वेअर लेगला ठेवलाय. मिडम नाही आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वेगाने गेला. बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा. चला, शंभूराज 11 शेलकेवाडी या टीमने टॉस जिंकलाय
बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय, शिरापासून थोडासा दूर ठेवला होता. दुसरा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय, सुजित आहे बॉल पर्यंत, फिल्डिंग चांगली होते. काय फ्रिकी आहे, पिकअप गॅदर अँड थ्रो. सुजितचं कौतुक करेन. एकाच ऍक्शन मध्ये, एकाच क्रियेमध्ये हे तिन्ही स्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या. खूप चांगली फिल्डिंग, मिड विकेटच्या दरम्यान एकच धाव मिळेल. सिंगल आपलं खातं उघडल्यामुळे आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 1. 28 करायची आहे ती मॅच मध्ये. ओहो, फटका फसलाय. सुजित आता बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपला सुजितनं आणि इथे फलंदाज बाद. रितेश गोल्डन डकचा शिकार ठरला. इथे 0 वरती बाद. पहिला धक्का इथे जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमला लागला. रितेश बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 1. शेवटी अंकुश खोडतनं विकेट प्राप्त केले आपल्या टीमसाठी. म्हणूनच या खेळाडूचं दुसरं नाव आहे विकेट टेकर गोलंदाज. या खेळाडूला आम्ही नाव दिलेलं आहे कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये एक ना एक विकेट त्याच्या नावावरती आहे. तुम्ही या खेळाडूचा जर करिअर पाहिला मागच्या 2-3 वर्षापूर्वीचा, तर प्रत्येक स्पर्धेच्या प्रत्येक मॅच मध्ये या गोलंदाजाने एकतरी विकेट घेतलेला आहे. त्याच्यामुळे विकेट टेकर गोलंदाज हे नाव हे आम्ही दिलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विकेट घेतले. आता नवीन फलंदाज आबासवाला बॅटिंग साठी. 28 करायचे आहेत, अजूनही 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या 15 बॉल मध्ये 15 बॉल 27 धावा, कारण 3 बॉलचा ऑलरेडी पॉवर प्लेच्या षटकातला खेळ संपलाय. डीप मध्ये लॉंग ऑन, एक डीप मध्ये मिड विकेट, हे 2 प्रोटेक्शन आहेत उमेश देसाई आणि सुजित खोत. ओहो, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, चांगला फटका आहे. आता बॉल बघूया, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आबासो काय फटका मारलाय. त्यांनी पाहिलं की भरपूर ती दरी आहे, भरपूर गॅप आहे स्कोअर लेग आणि मिड विकेटची. तिथून बरोबर बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुलचा फटका खेळला आणि तिथे चौकार वसूल केलाय. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. अंकुशचा टप्पा चुकला, लाईन चुकली, कारण हार्ड लेन गोलंदाजी होते. पहिली लेन गोलंदाजी केली होती 3 बॉल मध्ये. या 4 रन तुमची धावसंख्या 5. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. इथे रनआउटची संधी आहे बघा. रवी महाराज प्रचंड वेगाने गेले होते रवी रनआउट साठी, परंतु कलेक्शन झालं नाहीये. तिथे ग्रीप झाला नाहीये रवीकडून बॉल, त्यामुळे 1 धाव आबासोच्या खात्यामध्ये जाईल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते 6 रन. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. ओहो, कॅचिटचा कॉल आहे. सचिन देसाई. आता कसोटी होती सचिन देसाईची. प्रयत्न चांगला होता सचिन देसाईच्या माध्यमातून चेंडूपर्यंत जाण्याचा, परंतु चेंडू अगदी भोवऱ्यासारखा फिरला आणि भरपूर दूर पडला. तिथे 1 धाव आली. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत फक्त 7. आता करायचे 12 बॉल मध्ये 21 रन, कारण 28 धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही बाजूला दोन्ही चान्स म्हणजे 50-50 चान्स आहे. 12 बॉल आणि 21 रनची गरज आहे. 28 धाब्यांचं लक्ष होतं. धावा झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये 7. बारा बॉल 21 रन, हे समीकरण बघूया आता कोणाकडे दिली जाईल. सेकंड ओव्हर केडीला आता 5 रन केला. ही चांगली रणनीती आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मी आपसुकच म्हणत होतो, ज्यावेळेस बाबाला गोलंदाजी दिली त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये चाललं होतं की केडीला द्यायला पाहिजे, आणि तसंच आता या मॅच मध्ये झालाय. केडीला आता प्रमोट केलाय. या मॅच मध्ये वेगळी गेम प्लॅनिंग करून उतरला SL11 गणेशवाडी टीम. 12 बॉल 21 करायचे आहेत या मॅच मध्ये. आता थोडेसे क्षेत्ररक्षक पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलंय, त्यामुळे क्षेत्ररक्षक आता विखुरलेले आहेत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. त्यानंतर 30 सर्कल मध्ये पॉइंट
त्यानंतर मिड ऑफ, त्यानंतर मिड ऑन, त्यानंतर स्क्वेअर लेग. ओहो, इथे एकच धाव मिळेल. असे फटके नाही तर समोरच मारावे लागतील. अब्बासोचा फटका फसला. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये 1 रन. बॉल द्या. आता 11 बॉल मध्ये अजूनही 20 करायचे आहेत मॅच मध्ये. 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. धावा झाले. स्कोर बोर्ड ते 8. 28 धावांचे लक्ष्य आहे. मॅच इथूनही पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमचा. कारण 2 ताकदवान बलाढ्य असे फलंदाज आता मैदानामध्ये आहेत. अमोल सिंगल आणि आबासो. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या दोन्ही खेळाडूवरती. ड्राईव्ह केला आहे. इथे रनआउटची संधी आहे. फेकी खराब आहे. इकडे फेकी खराब आहे एसकेची. इथे जर विकेट किपर इन पेक्षा बॉलर इनला जर थ्रो आली असती तर कदाचित वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. लक्षच नव्हतं एसकेचं. या गोष्टी बारकाईने पाहायला लागतात मैदानामध्ये. ड्राईव्ह केला होता. आबासोने फटका मारला होता. आबासो थोडासा दूर होता विकेट पासून. इथे जर थ्रो मारला असता तर कदाचित आबासो भेटला असता. जर तरला तारा नाहीये. 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 10. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे रवीची खूप चांगली फिल्डिंग. धाव घेतली नाहीये. जोखीम घेतली नाहीये. आबासोने तर तयारी दाखवली होती परंतु अमोल सिंगलने थांबवलाय. धाव घेतली तर आपल्या टीमला धोका प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे जोखीम घेतली नाहीये. डॉट बॉल म्हणजे आता येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 18 धावा. वर्ड मॅच. एक मोठा फटका पाहिजे या ओव्हर मध्ये. मग अगदी क्लिअर होईल हा सामना शिंगणवाडी टीम साठी. ओहो, इथे झेल टिपला. वॉड कॅच. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टला अयशस्वी राहिला एसडी सचिन देसाई, परंतु सेकंड अटेम्प्टला पाहताना झेल टिपलाय. काय विकेट किपिंग केली जाते. खूप चांगला झेल टिपलाय. महत्वाचा विकेट. अमोल सिंगन आता बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक इथे 2रा लागतोय हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर मध्ये आतापर्यंत 10 रन. म्हणजे आता येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता थोडासा दबाव बनलाय हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमवरती. पहा, केडीने शेवटी विकेट काढली. खूप चांगली गोलंदाजी केडीची. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3 धावा देत असताना 1 विकेट, तोही अमोल सिंगनचा. म्हणजे ही यालाच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एक वेगळी प्लॅनिंग. क्रिकेटची एक वेगळी रणनीती मास्टर माइंड कॅप्टन सचिन देसाईने केली. बाबाला न आणता सेकंड ओव्हर एसकेच्या हातामध्ये दिले. महेंद्रसिंग धोनीचा डोका. ओहो, कॅच इटचा कॉल आहे. ओ, एसके काय व्हॉलीबॉल खेळतोय. खराब फिल्डिंग एसकेची. इथे धोका होऊ शकतो. सिंगलला त्या प्रशांतनं खातं उघडले. संघाची धावसंख्या 11. 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा. इथे जर विकेट आली असती तर मात्र आणखीन दबाव वाढला असता. अगदी सोपा झेल सोडला एसकेनं. ओहो, चांगला झेल. आता मात्र खूप चांगला झेल कबर पॉइंट क्षेत्रामध्ये आरएफनं पकडलाय आणि ते विकेटचं पतन झालेलं आहे. आणखीन एक धक्का लागतोय टीम हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमला. अशा पद्धतीनं 2ऱ्या षटकाचाही खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर मध्ये 11. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. थोडंसं आता कठीण होत चाललाय हनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीम साठी. कृष्णा देसाई केडीनं 2 धक्के दिलेत. या ओव्हर मध्ये 4च रन देत असताना 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेले आहेत. पहिला विकेट अमोल सिंगलला बाद केला. 2रा विकेट आबासोला त्यांना बाद केलाय. हे मोठे विकेट होते SD11 गणेशवाडी या टीम साठी.
6 बॉल आणि 17 धावा. आता बाबावरती बॉलिंगची मदर आहे. ओव्हर नंबर 3 शेवटचं डेथ ओव्हर षटक टाकण्यासाठी आता बाबा संतोष बॉलिंग साठी आलाय. बाबा या 53 नावानं हा खेळाडू सातत्यानं जाणला जातो. 6 बॉल 17 नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी अनिकेत आणि प्रशांत. 6 बॉल आणि 17 धावा. एक जर फटका मोठा आला पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉल वरती तर मॅच मध्ये अगदी कमबॅक होईल जनमन स्पोर्ट्स सिंगरवाडी या टीमचं. ओहो चांगला बॉल इथे भवऱ्यासारखा फिरलाय. एकच धावासाठी आता जाईल कारण बॉल घोषांकित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळेल फलंदाज अनिकेतला प्रशांतला माफ करा प्रशांतच्या खात्यामध्ये 1 धाव. आता 5 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो जनमन स्पोर्ट्स सिंगरवाडी या टीमचा. कारण अनिकेतकडे क्षमता आहे प्रशांतकडे क्षमता आहे मोठा हिट लगवण्याची. ओहो फटका फसलाय की काय. ओहो सुजित आता बॉलच्या खाली. लखननं प्रयत्न केला होता. कॉलिंग थोडीशी मिस कॉलिंग झाली होती परंतु सुजित तयार होता. खूप चांगला झेल टिपला. जजमेंट चांगलं होतं. दुसरा झेल या मॅचचा सुजित आणि फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का लागतो जनमन स्पोर्ट्स सिंगरवाडी या टीमला. आता नवीन फलंदाज मारुती शिंगण. आज त्यांचा वाढदिवस आहे. मग वाढदिवसासाठी आता काय भेट देईल कारण बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. मारुती ही किमिया करून आपल्या संघाला जिंकून देईल का हे आपल्याला बघायचं आहे. कारण मारुतीकडे सुद्धा क्षमता आहे मोठे हिट लगवण्याची. कारण आम्ही पाहिलंय गेल्या वर्षी मारुती शिंगणची बॅटिंग टप्प्यात आला तर मारुती सुद्धा कार्यक्रम करतो आणि तीच आता कार्यक्रमाची भूमिका मारुतीला करावी लागेल. कारण संघ आता अडचणीमध्ये आहे. 4 बॉल 16 4ही बॉल मध्ये चौकार किंवा 2 षटकार 2 रन. बाबा निघाला. बाबाने विकेट काढली या ओव्हर मध्ये. ओहो इथे आणखीन एक रनआउटची संधी आहे. बघूया आता सचिन काय करतोय. इथे नाही आहे कारण एकमेकांना ते क्रॉस नाही आहे परंतु फलंदाज होईल बाद. अनिकेत आउट होतोय. पंचांचा सिग्नल येतोय की हा अनिकेत आता धावा सुटलाय. त्यामुळे बॉलर इंडला आता रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिकेत आउट. म्हणजे आता 3 बॉल 16 करायचे आहेत. आता स्पष्ट दबाव वाढलाय. आता थोडस कठीण होत चाललेलं आहे. शंभूराज इलेव्हन शिलकेवाडी टीम टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लगेच शिलकेवाडी टीम तुम्हाला मैदानामध्ये फिल्डिंग साठी उतरायचं आहे. टाइमपास करू नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. 3 बॉल 16 रन. ओहो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मी मगाशीच म्हटलं टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. हा मारुती करतो आणि टप्प्यात कार्यक्रम केलाय. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. अजूनही मॅच संपली नाहीये असं सांगतो मैदानाच्या आतमध्ये ज्याचा वाढदिवस आहे आज तोच मारुती शिंगण. डाऊन दी ग्राउंड फ्लॅट अँड फ्युरियस षटकार मारलाय. आता 2 चेंडू 10 धावा. इथे जर मोठा फटका आला तर प्रेक्षकांना मजा येईल लास्ट बॉल पाहण्यासाठी. बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. म्हणजे आणखीन 2 चेंडू टाकायचेच आहेत. 2 बॉल आणि धावा करायच्या आहेत आता विजयासाठी. 9 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. ओहो फटका फसलाय इथे. वाह एसके पोचलाय. वॉट अ कॅच. अगदी भरपूर वेगाने गेलेत. मिडा पडून शॉट कव्हरच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 12-15 मीटरचं अंतर कापलं आणि इथे मारुती शिंगणचा अप्रतिम झेल टिपलाय एसकेनं. फलंदाज बाद. आता 1 बॉल 9.
आता बाबानं थोडं डोकं लावायला पाहिजे की हा बॉल कसा रिलीज करायचा. एक्स्ट्रा गेला तर मग अशा पल्लवीत होतील जनमन स्पोर्ट्स सिंगरवाडी या टीमच्या. एक चेंडू नाव नवीन फलंदाज आता ओम बॅटिंग साठी आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल 9 रन आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 8-7 रनच्या फरकानं. 7 रन हा सामना जिंकलाय SD11 गणेशवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि खरोखरच झेनुमन स्पोर्ट्स सिंगरवाडी तुमचंही मी मनापासून अभिनंदन करतोय. खूप चांगली टक्कर या मॅच मध्ये दिली. शेवटपर्यंत हे योद्धे तुमच्या टीमचे लढले SD11 गणेशवाडी या टीमच्या विरोधामध्ये. तुमचंही भरभरून कौतुक. आणि